काही रुग्ण आमच्याकडे येत असतात आणि त्यांना मोतीबिंदू डिटेक्ट झालेला असतो. त्यांना थोडंसं धुरकटपणा पण जाणवायला लागलेला असतो, म्हणजे पहिल्यापेक्षा आता दृष्टी कमी वाटत असते. पण त्यांना बऱ्याचदा हा प्रश्न असतो की मी आत्ताच करू का अजून थोडे महिने थांबू? नक्की काय करावं? नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. ज्यावेळी डोळ्यामध्ये मोतीबिंदूची सुरुवात होते त्यावेळी डोळ्यावर काही त्याचे दुष्परिणाम हळूहळू जाणवायला लागतात. अर्थात दृष्टी कमी होणं हा एक महत्त्वाचा त्याचा दुष्परिणाम आहेच, पण डोळ्याला थकवा येणं, ताण येणं, डोळ्याला कोरडेपणा चालू होणं, डोळे दुखणं किंवा डोकं दुखणं हे सुद्धा त्याचे साईड इफेक्ट्स असतात. कारण ज्यावेळी आपल्याला क्लिअर दिसत नसतं त्यावेळी आपल्या डोळ्याला तसेच आपल्या मेंदूला जास्त काम करावं लागतं चांगलं दिसण्यासाठी. याशिवाय अभ्यासात असंही आढळून आलं आहे की ज्यावेळी मोतीबिंदू दीर्घकाळ डोळ्यामध्ये राहतो त्यावेळी ज्यामुळे आपल्याला ब्रेनकडे जाणारे सेन्सेशन्स किंवा माहिती ही जशी जशी कमी होत असते त्यामुळे आपल्याला मेंदूमध्ये सुद्धा काही बदल आढळलेले आहेत. आणि असं लक्षात आलेलं आहे की ज्यांना मोतीबिंदू दीर्घकाळ राहतो त्यांना वयापरत्वे डिमेन्शिया किंवा मेमरी लॉस होण्याचे चान्सेससुद्धा वाढलेले आहेत. हे नुकत्याच काही शोध निबंधांमध्ये लक्षात आलेलं आहे. आणि हे साहजिक आहे. याचं कारण असं आहे की आपल्या मेंदूला पुरवली जाणारी जवळजवळ 80-90% माहिती ही आपल्या डोळ्याकडून आपल्या मेंदूकडे जात असते. म्हणूनच आपल्याला जर मेंदूला विश्रांती द्यायची असेल तर आपल्याला डोळे मिटून झोपणं हाच एक पर्याय असतो. आपण डोळे उघडे ठेवून कधी झोपू शकत नाही, कारण डोळ्याकडून ही इन्फॉर्मेशन सतत मेंदूला ॲक्टिवेट करत असते. त्यामुळे जर तुम्हाला मोतीबिंदू चालू झाला असेल आणि त्याचा तुम्हाला हळूहळू दिसण्यात परिणाम होत असेल तर माझा असा सल्ला राहील की तुम्ही जास्त दिवस थांबू नका. जास्त दिवस थांबल्यामुळे डोळ्यामध्ये काही त्रास हळूहळू वाढत जातात. याच्यामध्ये एक महत्त्वाचा त्रास जो आहे तो म्हणजे मोतीबिंदू अधिक घट्ट व्हायला लागतो आणि घट्ट झालेला मोतीबिंदू काढायला जास्त एनर्जी लागते आणि त्याच्यामुळे आपल्या बुबुळावर किंवा आजूबाजूच्या पेशींवर हा काही दुष्परिणाम सोडू शकतो. काही वेळा मोतीबिंदू खूपच जास्त पिकला तर डोळ्याचं प्रेशर वाढणं किंवा ज्याला आम्ही काचबिंदू म्हणतो ते होण्याची शक्यतासुद्धा वाढत जाते. मोतीबिंदू दीर्घकाळ राहिल्यानंतर काही वेळा त्याचे जे सपोर्टिंग स्ट्रक्चर्स असतात त्यासुद्धा वीक व्हायला लागतात आणि त्यामुळे मोतीबिंदू जागचा हालायला लागणे किंवा त्याला सपोर्ट कमी झाल्यामुळे जे आपण लेन्स बसवतो ती बसवण्यात अडचण येणं ह्या गोष्टीसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला हा मोतीबिंदू कधी ना कधी करायचाच असेल तर तो तुम्हाला जर डिटेक्ट झाला असेल तर तो लवकर करून घेणं हे तुमच्या डोळ्याच्या स्वास्थ्यासाठी आणि दीर्घकालीन आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. आणि आता नवीन तंत्रज्ञानामुळे आपल्याला माहितीच आहे की मोतीबिंदूच्या ऑपरेशनचे जे सक्सेस आहे, यश आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे आणि याच्यामध्ये गुंतागुंत होण्याची शक्यतासुद्धा अतिशय अल्प आहे. आणि त्यातसुद्धा तुम्ही जर मोतीबिंदू ऑपरेशन लवकर करून घेतलं तर मी मगाशी सांगितलं असं मोतीबिंदू जास्त वाढल्यामुळे जे गुंतागुंतीचे चान्सेस वाढत असतात ते सुद्धा कमी होत असतात. त्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर जास्त काळ का सहन करायचा, त्याचा आत्ताच तुम्ही ट्रीटमेंट करून त्याचे उपचार करून हा त्रास कायमचा घालवून टाकू शकता. धन्यवाद.